डॅमने घेतला तरुणाचा जीव, पोहोयला उतरलेला आर्यन परतलाच नाही। पळसदरी डॅममध्ये 18 वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू। कर्जत तालुक्यातील पळसदरी डॅम परिसरात एक हृदयद्रावक घटना घडली असून 20 वर्षीय तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे। आर्यन थापर राहणार घणसोली असे मृत तरुणाचे नाव असून या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे। मिळालेल्या माहितीनुसार आर्यन थापर हा भारतीय विद्यापीठात BBA प्रथम वर्षाचा विद्यार्थी होता। कॉलेजच्या सोशल प्रोजेक्ट निमित्त तो सुमारे 70 ते 75 विद्यार्थ्यांसोबत पळसदरी येथे आला होता। कार्यक्रम आटोपल्यानंतर आर्यन आपल्या मित्रांसह डॅम परिसरात गेला। आर्यनला पोहता येत असल्याने तो पाण्यात उतरला। 2 वेळा पोहत जाऊन तो सुरक्षित परतही आला, मात्र तिसऱ्यांदा पाण्यात उतरल्यानंतर तो अचानक खोल पाण्यात गडप झाला। मित्रांनी तत्काळ आरडाओरड करत मदतीसाठी धावपळ केली, मात्र त्याला वाचवण्यात अपयश आले। घटनेची माहिती मिळताच कर्जत पोलीस ठाण्याचे कर्मचारी तसेच खोपोली येथील हेल्प फाउंडेशनच्या रेस्क्यू टीमने घटनास्थळी धाव घेत शोधमोहीम सुरू केली। रात्री उशिरापर्यंत शोधकार्य सुरू होते, मात्र अंधारामुळे मोहीम थांबवावी लागली। आज सकाळी पुन्हा शोधमोहीम राबवण्यात आली असता रेस्क्यू टीमला यश आले आणि आर्यनचा मृतदेह डॅममधून बाहेर काढण्यात आला। अनोळखी ठिकाणी पाण्याची खोली व परिस्थितीची माहिती नसताना पोहण्यासाठी उतरणे जीवघेणे ठरू शकते, त्यामुळे नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन हेल्प फाउंडेशनचे गुरुनाथ साठेलकर, पोलीस पाटील विनया खोपकर, डेला ॲडव्हेंचरचे गणेश गिहीद आणि पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे। काल कर्जत पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये पळसदरी डॅममध्ये एका युवकाचा बुडून मृत्यू झाला होता। काल रात्री आपण सर्च ऑपरेशन केलं होतं, परंतु अंधार आणि आजूबाजूची परिस्थिती पाहता आपण काल रात्री रिस्क न घेता ते रेस्क्यू ऑपरेशन थांबवलं होतं। आज सकाळी पुन्हा 6 वाजता मी पुन्हा रेकी करायला सुरुवात केली आणि बऱ्याच प्रयत्नांती त्या युवकाचे अर्थात आर्यन थापर नावाच्या 19 वर्षाच्या युवकाचे शव शोधण्यात आम्हाला यश आलं म्हणायला हरकत नाही। परंतु ही अशी दुर्घटना या ठिकाणी का घडते याचं कारण या ठिकाणची भौगोलिक परिस्थिती येणाऱ्या नवागतांना माहीत नसते आणि त्या कारणे या ठिकाणी बरेच मृत्यूचे प्रसंग होतात। या ठिकाणी आपल्या पोलीस पाटील आहेत आणि या ठिकाणी स्थानिक आहेत, त्यांनी सांगितले की असे प्रसंग पुन्हा पुन्हा घडू नयेत म्हणून ते प्रयत्न करत असतात। परंतु पर्यटक किंबहुना ही यंग जनरेशन जे आहे ते त्यांच्या आव्हानाला प्रतिसाद देत नाही, त्यामुळे अशी घटना घडत असतात। अशा घटना घडू नयेत म्हणून आमचे प्रयत्न सुरू आहेत, परंतु नीतीच्या पुढे काही चालत नाही, त्या कारणे आज ही मृत्यूची घटना घडलेली आहे। या ठिकाणी स्थानिकांसह सर्वांनी आपल्याला मदत केली त्याबद्दल धन्यवाद। अशी पुन्हा घटना घडू नये।